हॅलो अँड वेलकम. मी राजेश कुरळे या प्रेझेंटेशनमध्ये तुमचं स्वागत करतो. ह्या प्रेझेंटेशनमध्ये आपण बेसिकली अशा गोष्टी बघणार आहोत ज्याच्याने तुमच्या लक्षात येईल की कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स हा तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये कंडक्ट करणं तुमच्यासाठी कसं फायद्याचं आहे आणि किती इझिली तुमचा एक्झिस्टिंग सेटअप वापरून तुम्ही एक ॲडिशनल इन्कम सोर्स कसा तुमच्या इथे ऍड करू शकाल. सो सर्वात पहिली गोष्ट की तुमच्या इथे इंग्लिश स्पीकिंग कोर्सची डिमांड आहे का. जिथे जिथे ज्या ज्या सिटीजमध्ये आम्ही सर्वे केला किंवा ऑनलाईनही मागच्या 13-14 वर्षांपासून आम्ही होम स्टडी कोर्स सेल करतो आहोत, तिथे आम्हाला आढळून आलं की डिमांड जी आहे ती फार 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 मोठी आहे. देर इज ह्यूज डिमांड फॉर गुड इंग्लिश स्पीकिंग कोर्स. ओके, पण होतं काय की ती डिमांड प्रॉपरली चॅनलाइज होत नाही. ओके, आणि त्यामुळे मार्केटमध्ये एक फार मोठा गॅप आहे. जो गॅप जे कोणी भरून काढतील त्यांच्यासाठी ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. ओके, जेव्हाही आपण कोणता इंग्लिश स्पीकिंगचा क्लास बघतो तेव्हा त्याच्यामध्ये अनेक लिमिटेशन्स असतात जे आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. त्याच्यावरून तुमच्याही लक्षात येईल की मी जे आता बोललो की ही मोठा गॅप का आहे इथे आणि ती अपॉर्च्युनिटी म्हणून कशी तुम्ही यूज करू शकता. आज जेव्हा तुमचे इन्स्टिट्यूट तुम्ही चालवता आहात तेव्हा ऑलरेडी तुमच्याकडे भरपूर स्टुडंट्स येत आहेत. ओके, त्याच स्टुडंट्सना जर तुम्ही अजून एक कोर्स समजा ऑफर करू शकलात, असा कोर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला नवीन टीचर ठेवायची गरज नाही, तुम्हाला कोर्स कंटेंटची गरज नाही, कोर्स कंटेंट बद्दल काही विचार करायची गरज नाही, तुम्हाला रेडी कंटेंट तिथे मिळेल, तुम्हाला नवीन तुमच्या सेटअपमध्ये काही ऍडिशन्स करायची गरज नाही, तुमचा जो काही एक्झिस्टिंग सेटअप आहे त्याचाच पुरेपूर वापर करून तुम्ही इंग्लिश स्पीकिंग कोर्स तुमच्या इथे सुरू करू शकला. प्लस तुम्हाला इथे बॅचेसचा हेडॅक नाही, काही वेगळा हॉल ठेवायची गरज नाही. तुमचे जे आताचे कम्प्युटर्स आहेत, जे इंटरनेट आहे त्याचाच वापर करून जर तुम्ही एक नवीन कोर्स तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये देऊ शकलात तर तुम्हाला आवडेल का. बेसिकली आपण हा जो कोर्स डेव्हलप केलेला आहे कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स, तो ह्या सगळ्या गोष्टींचाच विचार करून तयार केलेला